नमस्कार. प्रथमतः मी माझी ओळख करून देतो. माझं नाव विशाल राधाकिशन जाधव. मी आताच नुकतं झालेल्या कंबाईन 2023 ची जी परीक्षा होती त्यामधून माझी PSI यापदी निवड झाली. काही दिवसापूर्वी आपण एक उपक्रम सुरू केलेला आहे, गणित व बुद्धिमत्ता या बॅच संदर्भात. 2023 ला जो पॅटर्न बदलला होता ज्यामध्ये गणित बुद्धिमत्ता या विषयाची वेटेज वाढली होती आणि ती वेटेज वाढून 15 क्वेश्चन वरून 20 क्वेश्चनचं वेटेज गेलं होतं पूर्व परीक्षेला आणि मुख्य परीक्षेला तेच वेटेज 22 प्रश्नांचं म्हणजेच 44 मार्कचं झालं होतं, बरोबर. आणि त्या बदलत्या पॅटर्न मध्ये त्या गणित बुद्धिमत्तेच्या वाढलेल्या वेटेजचा सर्वात जास्त फायदा मला असं होतं की मला जर झालेला आहे, कारण की माझं मॅथ स्ट्रॉंग असल्या कारणानं माझं ग्रॅज्युएशन मॅथमॅटिक्स मध्ये आहे आणि त्या गणित बुद्धिमत्ताला आउट ऑफ मार्क घेतल्यामुळं मला सिलेक्शन यादीमध्ये नाव येण्यासाठी हा विषय मला सर्वात जास्त फायदेशीर ठरला. त्यानंतर सध्याची परिस्थिती जर पाहिली आपण तर गणित बुद्धिमत्ता या विषयाच्या बाबतीत मुलांच्या मध्ये भीतीचं वातावरण तयार झाले. एक वेगळा अप्रोच, कोणत्या अप्रोचने तयारी करायला पाहिजे गणित बुद्धिमत्ता विषयाची, कोणत्या पद्धतीने आपण तयारी केल्यानंतर आपण कमी वेळेत त्या परीक्षा हॉलमध्ये त्या दिलेल्या वेळेमध्ये आपण मॅथमॅटिक्स गणित बुद्धिमत्ता कव्हर करू शकतो आणि ऍक्युरेसी पर्यंत पोहोचून आउट ऑफ लेवलला मार्क कसे आणू शकतो या संदर्भात आपण काही दिवसापूर्वी उपक्रम सुरू केला होता आणि त्याच योगाने मी कंबाईन स्पार्क या नावाने एक ऍप तयार केला आहे. आपण जो उपक्रम सुरू केला होता त्याचे डेमो लेक्चर मी युट्यूबवर टाकलेलेच आहे. आपले चॅनल आहे कंबाईन स्पार्क, त्याच्यावर सुद्धा बाकीची माहिती दिलेली होती मी. आणि आपण या सर्व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी, सरळ सेवा असो, पोलीस भरती असो, वेगवेगळ्या परीक्षेचा अभ्यास करायला असो, त्याचबरोबर MPSCचा अभ्यास करणारे, मुख्य परीक्षा पूर्व परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थ्यांना गणित बुद्धिमत्ताची जी भीती किंवा त्याला जे मार्क्स येत नाही किंवा गणित बुद्धिमत्ता या विषयामध्ये 1 किंवा 2 मार्क्स कमी आल्यामुळं त्यांची पोस्ट गेलेली आहे, त्यांचं सिलेक्शन यादीमध्ये नाव आलेलं नाही आणि हीच गोष्ट जे 1-2 मार्कावरून काही थोड्या मार्कावरून त्यांचं सिलेक्शन यादीतलं नाव हुकतंय, त्या यादीत नाव येत नाही, त्यांच्यासाठी हा सुरू केलेला एक उपक्रम आहे की तुम्ही कमी वेळेमध्ये दिलेल्या वेळेमध्ये लवकरात लवकर आन्सर काढून ऍक्युरेसी मेंटेन करून तुम्ही आउट ऑफ बर्थच्या लेवलला मार्क्स कसे घेऊ शकता त्यासाठीच आपण केलेला हा एक उपक्रम. तर आतापर्यंत मी ते डेमो लेक्चर टाकलेच आहे. त्यानंतर आज मी तुम्हाला आपल्या बॅच बद्दल इंट्रोडक्शन, जे बॅच मध्ये काय घेतलं जाणार आहे, कोणकोणते टॉपिक, कोणकोणते सब्जेक्ट कव्हर केले जाणार आहेत, त्यानंतर बॅचचे वैशिष्ट्य काय असणार आहे, बॅच किती दिवसामध्ये आपली कव्हर होणार आहे, त्यानंतर बॅच ही कोणाकोणासाठी अवेलेबल असणार आहे, ती फीज किती असणार आहे, काय असणार आहे, सर्व गोष्टींची आज माहिती आपण या इंट्रोडक्शन लेक्चर मध्ये आपण आज देणार आहोत. मला असं वाटतं की हे इंट्रोडक्शन लेक्चर पाहिल्यानंतर बॅच संदर्भात तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या सगळ्या अडचणी तुमच्या या इंट्रोडक्शन लेक्चर मध्ये क्लिअर होतील आणि त्यानंतर तुमच्या सर्व जर अडचणी क्लिअर झाल्यानंतर बॅचचं नाव, ऍप्लिकेशनचं आपले नाव आहे कंबाईन स्पार्क, हे ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून तुम्ही आपली बॅच त्या ठिकाणी त्या ऍप्लिकेशनवर जाऊन घेऊ शकता. तर आपण पाहूया की बॅच संदर्भात माहिती. आता ही बॅच कोणाकोणासाठी असेल, बॅच कोणासाठी, तर ही बॅच MPSC चे विद्यार्थी, MPSC मध्ये कंबाईनचे विद्यार्थी, त्यामध्ये ज्यांची आता मेन्स आहे, ग्रुप सी ची मेन्स आहे, ग्रुप सी ची मेन्स वाले, ग्रुप बी ची मेन्स म्हणजे कंबाईनच्या मेन्स वाले, कंबाईनची पूर्व परीक्षा वाले, यांच्यासाठी ही बॅच आहे. म्हणजे मुख्य परीक्षेची तयारी करताय कंबाईनच्या ग्रुप बी आणि सी ची, त्यांच्यासाठी ही बॅच आहे. त्यामध्ये आपण काय करणार आहे, गणित, बुद्धिमत्ता आणि सांख्यिकी ते सगळं कव्हर करणार आहे. आपण पुढे पाहणारच आहे की बॅच मध्ये काय काय कव्हर केलं जाईल. ग्रुप सी ची आणि ग्रुप बी ची ही मुख्य परीक्षेची जी तयारी करते, ग्रुप बी चा तर पेपर आता झालाय, ग्रुप बी आणि सी या मुख्य परीक्षांसाठी ही बॅच राहणार आहे. जी नोव्हेंबर मध्ये जी पूर्व परीक्षा होईल, ही कंबाईनची पूर्व परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही बॅच असणार आहे. त्याचबरोबर सर्व प्रकारच्या सरळ सेवा, जे सरळ सेवाची तयारी करणारे विद्यार्थी आहेत
वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करते, तर सर्व परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही बॅच आहे. पोलीस भरती, जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत असतील त्या पोलीस भरतीची ही तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पण ही बॅच आहे. म्हणजे एकंदरीत सर्व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे, ज्या ठिकाणी गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय येतोय त्या प्रत्येक तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही बॅच असणार आहे. या बॅच मध्ये मेन्सचे सुद्धा सगळे टॉपिक कव्हर केले जाणार आहेत, पूर्व परीक्षेचे पण आणि सरळ सेवाला येणारे इतर सर्व टॉपिक कव्हर केले जाणार आहेत. आपण ते पुढे पाहणार आहोत. तर हे लक्षात आले की बॅच कोणासाठी? एमपीएससी कंबाईनची मेन्स करणारे, पूर्व परीक्षा करणारे, सरळ सेवाची तयारी करणारे, पोलीस भरती करणारे, एकंदरीत सर्व परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही बॅच असणार आहे. बॅच कंटेंट म्हणजे कोणकोणते सब्जेक्ट त्याच्यात कव्हर केले जाणार आहेत बॅच मध्ये. आता बॅच मध्ये आपला मॅथ्स सब्जेक्ट कव्हर केला जाणार आहे. रिझनिंग, मॅथ्स प्लस रिझनिंग, मॅथ्स आणि रिझनिंग दोन्ही कव्हर केले जाणार आहेत. आणि जे विद्यार्थी ग्रुप बी चे किंवा सी चे मेन्सला आहेत, ग्रुप सी, ग्रुप बी ची मेन्स, सी आणि बी ची मेन्सची तयारी करणारे विद्यार्थी जे आहेत, कंबाईन ग्रुप बी सी चे मेन्सची तयारी करणारे विद्यार्थ्यांसाठी जो सांख्यिकी टॉपिक ऍड झाला आहे त्या सांख्यिकी टॉपिक सुद्धा याच्यात आपण त्या बॅच मध्ये सर्व कव्हर करणार आहे. आतापर्यंत आलेले क्वेश्चन ज्या टॉपिकवर ते क्वेश्चन आले सांख्यिकी आणि इथून पुढे ही ज्या टॉपिकवर पॉसिबल क्वेश्चन आहेत, मीन, मीडियन, मोड, स्टँडर्ड डेव्हिएशन, व्हेरिएशन अशा टाइपचे जे सांख्यिकी स्टॅटिस्टिक्स म्हणजे जे चॅप्टर आहेत ज्याच्यावर याच्यानंतर ही क्वेश्चन येण्याची पॉसिबिलिटी शक्यता आहे, त्या सगळ्या शक्यता असणाऱ्या टॉपिकवर सुद्धा आपण तयारी करून घेणार आहे. आणि ते सगळे टॉपिक आपण सांख्यिकीमध्ये कव्हर करणार आहे. म्हणजे आतापर्यंत आलेले आणि याच्यानंतर हे येण्याचे जे चान्सेस आहेत हे सर्व आपण काय कव्हर करणार आहे. तर सांख्यिकी हे सुद्धा आपण आपल्या बॅच मध्ये कव्हर करणार आहे. जी मेन्सला असते ती मेन्सची बॅच वेगळी राहील, ती त्यांना मॅथ्स, रिझनिंग आणि सांख्यिकी या तीन गोष्टी त्या मेन्सवाल्यांच्या बॅचवाल्यासाठी असते. आणि जे पूर्व परीक्षेची तयारी करतात त्या पूर्व परीक्षेच्या तयारीवाल्यांसाठी मॅथ्स आणि रिझनिंग या दोन्ही एकत्रितरित्या कव्हर केले जाईल. बरोबर. आणि जे बाकी सरळ पोलीस भरती त्या सर्वांसाठी मॅथ्स आणि रिझनिंग या गोष्टी त्याच्यात त्या बॅच मध्ये एकत्रितरित्या असतील. बरोबर. तर हे सब्जेक्ट मॅथ, रिझनिंग आणि सांख्यिकी आपल्या बॅच मध्ये काय कव्हर केल्या जाणार. आता बॅचची वैशिष्ट्ये काय? वैशिष्ट्ये आपल्या बॅचचे आता आपण जे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत टॉपिक घेणार आहे, आपण काय करणार आहे सगळे टॉपिक, ऑल टॉपिक म्हणजे जे टॉपिक इम्पॉर्टंट आहे ज्याच्यावर आय क्वेश्चन विचारते ते पण, आणि ज्या टॉपिकवर आय क्वेश्चन विचारत नाही किंवा बाकीचे एक्झाम क्वेश्चन विचारत नाही ते सुद्धा टॉपिक, असे सर्व टॉपिक आपण बेसिक टू ऍडव्हान्स लेवलला बेसिकचे चॅप्टर ज्याच्यावर क्वेश्चन विचारले जात आहेत, काही चॅप्टरवर क्वेश्चन विचारले जात पण नाही ते सुद्धा आपण याच्यात कव्हर करणार आहे. कारण की अनइम्पॉर्टंट टॉपिक हे बेसिकचे अनइम्पॉर्टंट टॉपिक समजा काही बेसिक टू ऍडव्हान्स ज्या क्वेश्चन न विचारलेल्या टॉपिक पासून तर ऍडव्हान्स ज्याच्यावर हायलाइटेड टॉपिक क्वेश्चन विचारले जातात हे सगळे टॉपिक आपण बॅच मध्ये कव्हर करणार आहे. हे कव्हर करण्याचं कारण असं की जे आयएमपी टॉपिक आहे ज्याच्यावर आयोग किंवा बाकीच्या सर्व एक्झाम वारंवार क्वेश्चन विचारतात ते क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना आपल्याला बेसिकच्या काही टॉपिकची गरज पडते. डायरेक्ट बेसिकच्या टॉपिकवर क्वेश्चन जरी येत नसला तरी त्या ज्या आयएमपी टॉपिक आहे त्याच्यावरचा क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपल्याला ह्या टॉपिकची गरज भासती. त्यामुळे आपण हे बेसिकचे ही चॅप्टर ते सगळे टॉपिक आपण त्याच्यात कव्हर करणार आहे जेणेकरून जे आयएमपी टॉपिक आहे त्या टॉपिकवरचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपल्याला अडचण येणार नाही. त्यामुळे आपण पूर्ण बेसिक पासून आपण नैसर्गिक संख्या चॅप्टर पासून लसावी, मसावी, पूर्णांक, अपूर्णांक, घातांक, त्रिकोणी संख्या हे सगळं छोट्या छोट्या गोष्टीपासून तर ऍडव्हान्स लेवल पर्यंत सगळे टॉपिक आपण ह्या बॅच मध्ये कव्हर करणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स आणि सगळ्या प्रकारचे टॉपिक जेवढे काही सगळे टॉपिक आहेत ते सगळे टॉपिक आपण बॅच मध्ये कव्हर करणार आहेत. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा काय आहे टॉपिकवर आलेले पीवायक्यू. आपण तो टॉपिक झाला की त्या टॉपिक जे झाले समजा बेसिकचे तर त्या टॉपिक वरचे जेवढे काही पीवायक्यू आले समजा काही पीवायक्यू जे महत्वाचे आहेत जे
प्रत्येक टॉपिकवर जे काही प्रकार असतील त्या प्रकारावर ज्या टॉपिकवर जे आलेले पीओक्यू येतो ते पीओक्यू आपण काय करणार आहे या बॅचमध्ये पीओक्यू त्या टॉपिकवर कव्हर करणार आहेत आपण. तो व्हिडिओ झाल्यानंतर ते टॉपिक झाल्यानंतर त्याच्यावर आलेले वेगवेगळे पीओक्यू ते पीओक्यूचा आपण ते पीओक्यू काय करणार आहे त्यामध्ये कव्हर करणार आहे. चौथी महत्वाची गोष्ट काय, आपण त्या बॅच मध्ये जो काही सिलेबस आहे जे काही सगळे चॅप्टर्स आहे काही चॅप्टर्स आपण लॉजिकल मेथडने म्हणजे लवकरात लवकर उत्तरापर्यंत अगदी काही सेकंदामध्ये कसं पोहोचता येईल आपल्याला तो वेळ कसा वाचवता येईल या दृष्टीने काही चॅप्टर आपण लॉजिकल मेथडने शॉर्टकट मेथडने सोडवणार आहोत की ज्या करून ते वाचलेला वेळ आपल्याला दुसऱ्या काही टॉपिकला दुसऱ्या एक्झाम्पल आपल्याला देता येईल. काही टॉपिक्स आपण फॉर्म्युला वापरून काही टॉपिक आपण लॉजिकल मेथडने आणि काही अंडरस्टँडिंग बेस यावर भर देऊ. म्हणजे सर्व मॅथमॅटिक्सला आपण जेव्हा आपण स्टडी करताना संपूर्ण मॅथ शिकताना आपण सर्वात जास्त भर आपण अंडरस्टँडिंग बेस यावर राहणार. म्हणजे सुरुवातीला गणित समजून घेणं आणि ते समजून घेतल्यानंतर ऍक्च्युअली त्या गणिताला काय म्हणायचं हे एकदा लक्षात आलं की आपल्याला त्याच्यावर काय प्रोसेस करायची गोष्ट लक्षात येते. सर्वात जास्त भर आपला करणार आहे की ते गणित समजून घेणं. त्या जे 4 लाईनी आहेत गणिताच्या त्या 4 लाईनी काय म्हणतात आणि त्या 4 लाईनला एका इक्वेशन फॉर्म मध्ये आपण कसं आणू शकतो त्या 4 लाईनला एका इक्वेशन फॉर्म मध्ये आपण कसं आणू शकतो त्या दृष्टीने आपण काम करणार आहे की जे डिस्क्रिप्टिव्ह आपल्याला एक्झाम्पल दिले तर इक्वेशन फॉर्म मध्ये आणून आपण सोल्युशन लवकरात लवकर कसं काढू शकतो त्यासाठी आपल्याला त्या अंडरस्टँडिंग बेस त्या अंडरस्टँडिंग वर भर देणार आहे. त्यानंतर काही फॉर्म्युलेज वापरून आणि लॉजिकल मेथड वापरून या सर्वांचा समावेश करून एकत्रितरित्या आपल्याला दिलेल्या वेळेमध्ये आपण त्या एक्झाम हॉलमध्ये कसं लवकरात लवकर हे मॅथमॅटिक्स सब्जेक्ट कव्हर करून आउट ऑफ लेवलला मार्क पाडू शकतो त्या दृष्टीने आपण सर्व प्रकारचा एकत्रितरित्या उपयोग करून आपण ते कंप्लीट करणार आहेत. त्यानंतर टॉपिक झाल्यानंतर त्या टॉपिकवर प्रॅक्टिस क्वेश्चन तुम्हाला ते पीडीएफ सर्व्हर प्रोव्हाइड केले जातील आणि त्याच्यावरती आन्सर की दिली जाईल. म्हणजे टॉपिक झाला की त्याच्यावर प्रॉब्लेमची इक्वेशन आहे त्या टाइपचे विचारते त्या टाइपचे प्रॉब्लेम क्वेश्चन प्रॅक्टिससाठी आपल्याला दिले जाणार आहेत ते पण आपण त्या व्हिडिओच्या पीडीएफ मध्ये अवेलेबल करून देणार आहे. त्याचे आन्सर की वगैरे पण तिथं आपल्याला अवेलेबल करून दिली जाईल. अशा पद्धतीने आपल्या बॅचचे वैशिष्ट्य येतं सर्व टॉपिक त्याच्यावर कव्हर केली जाते बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत सगळे टॉपिक इम्पॉर्टंट आणि जे इम्पॉर्टंट नाही असे सगळे टॉपिक कव्हर केले जाते. लॉजिकल फॉर्म्युला आणि अंडरस्टँडिंग बेस अंडरस्टँडिंग मेथडवर आपला काय जास्त भर असणार आहे. त्यानंतर त्या टॉपिकवर आले जे पीओक्यूज आहेत ते पीओक्यूज तिथे ते सॉल्व्ह करून आपण तिथे देणार आहोत बरोबर. त्यानंतर बॅच कव्हर कधी होणार आता ही बॅच आपण काही व्हिडिओ रेकॉर्ड करून सध्या आपण बॅच लॉन्च करत आहोत. ऍप लॉन्च केल्याबरोबर आपण त्याच्यावर बेसिकचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत काही ते 10 ते 12 व्हिडिओ तुम्हाला पाहून होईपर्यंत आपण पुढचे व्हिडिओ त्याच्यात अपलोड करीत राहणार आहोत. म्हणजे दर 5 ते 6 दिवसांनी 6 ते 7 दिवसांनी आपण 10 ते 12 व्हिडिओ त्याच्यात अपलोड करणार आहेत. सुरुवातीचे बेसिकचे व्हिडिओ त्याच्यात अपलोड केलेले आहेत. हे जे अजून काही व्हिडिओ राहिलेले आहेत ते प्रत्येक 5 ते 6 दिवसाला आपण ऍड करत जाणार आहे. जोपर्यंत तुमचा सुरुवातीचे ते रेकॉर्ड झालेले 10 ते 12 व्हिडिओ पाहून होईपर्यंत दुसरे 10 ते 12 व्हिडिओ रेकॉर्ड करून अवेलेबल होणार आहे. म्हणजे यातले ते मॅथ्स आहे हे जुलै एंडिंग ते ऑगस्टच्या पहिल्या मॅथ्स आपला कुठपर्यंत होणार आहे जुलै एंडिंग ते ऑगस्टच्या पहिल्या वीक पर्यंत आपलं काय होणार आहे मॅथ्स मॅथमॅटिक्सचा पूर्ण सिलेबस आपण त्याच्यात कव्हर करणार आहे आणि सगळं रेकॉर्डिंग स्वरूपात तुम्हाला त्या ऍप मध्ये अवेलेबल करून देणार आहे. रिझनिंग ऑगस्ट एंडिंग पर्यंत आपण रिझनिंगचा सिलेबस त्या बॅच मध्ये अवेलेबल करून देणार आहे. त्याचबरोबर सांख्यिकी ही ऑगस्टच्या आतमध्येच आपण त्यात कव्हर करून देणार आहे. ज्यांची मेन्स वाल्यांसाठी मॅथ्स बरोबर लगेच सांख्यिकी अवेलेबल करून देणार आहे. त्यानंतर आपण रिझनिंग हे सगळं अवेलेबल करून देणार आहे. म्हणजे ऑगस्ट एंडिंग पर्यंत आपली पूर्ण बॅच कंप्लीट होणार आहे. त्या दृष्टीने टार्गेट घेऊन लवकरात लवकर जुलै एंडिंगला झाले तर जुलै एंडिंगलाच आपण मॅथ्स कव्हर करून देणार आहे. सध्या सुरुवातीला आपण बेसिकचे 12 ते 13 लेक्चर्स आपण त्या ऍप मध्ये अपलोड केलेले आहे. तुम्ही आता बॅच घेऊ शकताय आणि अभ्यासाला तुम्ही तुमची सुरुवात प्रॅक्टिसला सुरू करू शकताय.
तुमचे ते 12 ते 13 व्हिडिओ आणि ते बेसिकचं सगळं कव्हर होईपर्यंत पुढील व्हिडिओ लगेच मी त्याच्यात टाकणार आहे. अशा पद्धतीने जुलै एंडिंग पर्यंत मॅथ्स आणि ऑगस्ट एंडिंग पर्यंत रिझनिंग, अशा पद्धतीने ऑगस्ट पर्यंत सगळी रेकॉर्ड स्वरूपात बॅच आपली तिथं अवेलेबल होणार आहे. फीज किती राहणार आहे याची? तर फीज हिची 499 रुपये याची फीज असणार आहे. या 499 मध्येच तुम्हाला मॅथ्स, रिझनिंग आणि जे मेन्स वाले त्या मेन्स वाल्यासाठी सांख्यिकी एकत्रितरित्या तुम्हाला त्याच्यावर अवेलेबल होणार आहे. जे मेन्स वाले त्यांसाठी मॅथ, रिझनिंग आणि सांख्यिकी, जे पूर्व परीक्षेचा अभ्यास करते त्याच्यासाठी मॅथ, रिझनिंग, आणि जे सरळ सेवा, पोलीस भरती, बाकी सगळ्या परीक्षेचा अभ्यास करते त्याच्यासाठी सुद्धा मॅथ्स आणि रिझनिंग दोन्ही एकत्रितरित्या आपण त्याच्यावर अवेलेबल करून देणार आहोत. आता वॉच टाइम किती असेल तर 3 वेळ. बॅक घेतल्यानंतर किती वेळा वॉच टाइम असेल तर 3 वेळा त्याचा काय असेल वॉच टाइम असेल. आता टाइम पिरियड किती असेल तर टाइम पिरियड जे मेन्सला आहेत, आता ग्रुप सीच्या मेन्सला जे विद्यार्थी आहेत, ग्रुप सीची मेन्स त्यांच्यासाठी 3 महिने म्हणजे 22 सप्टेंबरचा पेपर होऊन जाऊपर्यंत त्यांना वॉच टाइमिंग असणार आहे, टाइम पिरियड असणार आहे. तर 3 मंथ हा कालावधी मेन्स वाल्यांसाठी असणार आहे. फ्री वाल्यांसाठी जी पूर्व परीक्षेची तयारी करते पीएनसीची कंबाईनची त्यांच्यासाठी 5 महिने वॉच टाइमिंग असणार आहे. नोव्हेंबरची पूर्व परीक्षा होईपर्यंत त्याचा वॉच टाइमिंग असणार आहे. जे विद्यार्थी सरळ सेवा आणि इतर सर्व परीक्षांचा अभ्यास करते, पोलीस भरती, सरळ सेवा, सर्व परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी 5 महिने, किती 5 महिने त्यांच्यासाठी सुद्धा या बॅचचा कालावधी असणार आहे. आणि 3 वेळा तुम्ही ती पाहू शकताय. इतर सर्वांसाठी 5 महिने, मेन्स वाल्यांसाठी 22 सप्टेंबर पर्यंत, त्यामध्ये त्यांना सांख्यिकी ऍड करून दिलं जाईल. आता आपलं जे ऍप आहे ते प्ले स्टोर वरून तुम्ही कंबाईन स्पार्क या नावाने सर्च केल्यानंतर तुम्हाला आपलं ऍप मिळून जाईल. त्या ऍपचा लोगो अशा प्रकारे असणार आहे. तुम्ही त्या प्ले स्टोरवर गेल्यानंतर ते ऍप सर्च केल्यानंतर तुम्हाला ह्या प्रकारचा लोगो त्या ऍपवर दिसतील. ते ऍप तुम्ही तिथे जाऊन डाउनलोड करू शकता आणि बाकीची बॅच तुम्हाला तिथे अवेलेबल होणार आहे. आणि त्यानंतर जर तुम्हाला काहीही बॅच मध्ये अजून काही क्युरी असतील, काही अडचणी असतील, ते तुम्हाला असं वाटतं की काय अजून विचारायची माहिती, तर हा आपला मोबाईल नंबर आहे माझा 7038515040 हा माझा मोबाईल नंबर आहे. यावर तुम्हाला बॅच संदर्भात अजून काही अडचणी असतील तर त्या तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. तर आपलं कंबाईन स्पार्क नावाचं ऍप डाउनलोड करा आणि जे 1-2 मार्कावरून तुम्ही सिलेक्शन यादीमध्ये तुमचं नाव बघतोय, जे मॅथमॅटिक्स या सब्जेक्टमुळं तुमचं सक्सेस तुमच्यापासून 2 पावलं लांब आहे, ते तुमचं सक्सेस आहे. तुमच्या सिलेक्शन यादीमध्ये नाव येण्यासाठी मला जितका हातभार लावतोय, जितका प्रामाणिक प्रयत्न करतोय, तितके प्रामाणिक प्रयत्न मी करणार आहे. आणि मला जेवढ्या गोष्टी तुम्हाला देता येतील ते मी या बॅच मध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी ही सर्व इंट्रोडक्शन होती बॅच संबंधीची. मला असं वाटतं की हे पाहून तुमच्या क्लिअर झाल्या असतील सगळ्या गोष्टी. जरी काय अडचण असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून संपर्क साधू शकता. ठिकाणी आपण इथे थांबूया. खूप खूप धन्यवाद.